ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीतील गुंतवणूक फसवणुकी प्रकरणी ईडीची छापेमारी, 24 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून आरोपपत्र दाखल. एसटीच्या विद्युत बस पुरवठ्याची रखडपट्टी, निविदा रद्द करण्याचा एसटी मंडळाचा कंत्राटदार कंपनीला इशारा. भाजपच्या नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता. विधान परिषदेसाठी उमेदवार ठरवण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळे यांच्यासह कोर कमिटीचे नेते चर्चा करण्याचा अंदाज. परळी न्यायालयात करुणा मुंडे यांच्या याचिकेवर आज सुनावणी. धनंजय मुंडेंच्या शपथपत्रात करुणा मुंडेंच्या नावाचा उल्लेख नसल्यानं याचिका दाखल. शिर्डीत 22 आणि 23 मार्चला 13वे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असणार स्वागताध्यक्ष. प्रथमच 9 राज्यातील वारकरी राहणार उपस्थित. धुळवड साजरी करायला गेलेल्या तिघांचा इंद्रायणी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू. देहुरोड जवळील किन्हई गावातली घटना. मुंबईतील तापमानात चढ उतार. 2 दिवसांपासून कमाल तापमान स्थिर. पुढील काही दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज कायम. आजपासून गाय आणि म्हशीच्या दूध दरात 2 रुपयांची वाढ. गाईचं दूध प्रतिलिटर 58 रुपये तर म्हशीचं दूध प्रतिलिटर 74 रुपये. सुनीताच्या पुनरागमनासाठी काउंटडाऊन सुरू. स्पेसएक्स नासाचं फाल्कन 9 रॉकेट लॉन्च. गेल्या 9 महिन्यांपासून सुनीता विल्यम्स अंतराळातच. आणि WPLचा आज अंतिम सामना. दिल्ली कॅपिटल्स तिसऱ्यांदा फायनल्समध्ये. दिल्लीची टीम विजय मिळवणार की मुंबई इंडियन्स पुन्हा मारणार बाजी, याकडे लक्ष.